नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल उदाटे। आज मी तुमच्यासाठी अशी एक गाडी घेऊन आलेलो ना, ज्या गाडीने मागच्या काही दशकापासून आहे ना एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकतर्फा राज केलेले। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे टोयोटा फॉर्च्युनर, जे की ह्या सेगमेंटमधली किंग गाडी आहे। आणि ह्या गाडीमध्ये जर पाहिलं ना, आता टोयोटाने काही अपडेट देखील केलेले आहे। हायब्रिड जी टेक्नॉलॉजी थोडीशी हायब्रिड दिलेली आहे, ज्याच्यामुळे मला तरी वाटत नाही गाडीच्या मायलेजवरती काही इफेक्ट पडेल। बट ओव्हरऑल आज आपल्यासोबत जे वेरियंट आहे ते निओ ड्राईव्ह असणार आहे 4x4 ऑटोमॅटिकमध्ये ई सिग्मा मॉडेल। तर चला माहिती घेऊया टोयोटा फॉर्च्युनरची मराठीमधून। तर मित्रांनो, समोर आहे ब्रँड न्यू टोयोटा फॉर्च्युनर। गाडीची कीज जर पाहिली तर अशी काही दिली जाते, ज्याच्यामध्ये जर पाहिलं लॉक अनलॉकचे बटन आहे, बूट तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता। गाडीमध्ये जर पाहिलं तर इलेक्ट्रिक जो टेलगेट आहे हा देखील तुम्हाला इथे मिळून जातो। आणि टोयोटा फॉर्च्युनरबद्दल जर बोलायचं ठरलं तर ह्या गाडीची जी लेगसी आहे ना, ती प्रत्येकाला माहिती आहे। म्हणजे एक साधा व्यावसायिक असू द्या किंवा मोठा राजकारणी असू द्या, भाई ह्या गाडीची प्रत्येकाला म्हणजे आपल्या दारामध्ये उभी राहावी असं प्रत्येकाला वाटतं बरं का। आणि फॉर्च्युनर आहे ना, एक जर टेक्निकल दृष्टीने जर विचार केला ना, आपण ओव्हरऑल फीचरच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला असं जास्त काही फीचर वगैरे या गाडीमध्ये भेटत नाही, ती अपेक्षा पण ठेवू नका। पण ह्या गाडीचं मेन आहे या गाडीचं इंजिन आणि ओव्हरऑल ह्या गाडीची सर्व्हिस कॉस्ट बाई नेक्स्ट लेवल आहे। तुम्ही 5 काय 10 लाख किलोमीटर ही गाडी चालवा, 30 वर्षे 40 वर्षे गाडी चालवा, इंजिन टोयोटाने एवढा R&D करून बनवलेलं आहे ना, की गाडीचा ओव्हरऑल तो जो एक ओळख आहे ना, ती मार्केटमध्ये एकदम जबरदस्त आहे। थोडासा फ्रंट लुकने आपण पाहूया। गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असं काही इथे पाहायला भेटतो। टोयोटाचा लोगो तुम्हाला इथे एक मोठा देण्यात आलेला आहे। 360 डिग्री कॅमेराचा फीचर नाही। आणि बेसिकली तुम्हाला सांगतो की गाडीमध्ये फीचर जर पाहिले ना, म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की हे बा आपण ऑलमोस्ट ह्या वेरियंटसाठी आहे ना, म्हणजे जे निओ ड्राईव्ह आहे आणि सिग्मा आहे E4, तर ह्या गाडीसाठी ऑलमोस्ट 52 ते 53 लाख रुपये आपण ऑन रोड किमतीमध्ये ही गाडी जी आहे ते भारतीय मार्केटमध्ये आता सध्या उपलब्ध आहे नोव्हेंबर 2025 मध्ये। आता त्या प्राइसिंगमध्ये मला असं वाटतं की हे बा ॲडास लेवलचे फीचर असायला पाहिजे, 360 डिग्री कॅमेराचं फीचर असायला पाहिजे। बट असं फीचर ह्या गाडीमध्ये येत नाही बरं का। ॲडास लेवल 2 सुद्धा नाही आहे, 360 डिग्री कॅमेराचं फीचर नाही हा। बट तुम्हाला फ्रंट साईडला जर पाहिलं तर पार्किंग सेन्सर जे आहेत इथे देण्यात आले आहेत। फोग लॅम्प अगेन LED मध्ये आहे। हेडलॅम्प जर पाहिले प्रोजेक्टर LED मध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतात। फ्रंटने असा काय ओव्हरऑल जो लुक आहे हा तुम्हाला ह्या गाडीचा पाहायला मिळतो। गाडीची पूर्णपणे लेंथ जर पाहिली तर 2795 mm तुम्हाला पूर्णपणे लेंथ मिळून जाते। आणि व्हील बेस जर पाहिला तर 2745 mm पूर्णपणे जो व्हील बेस हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। ग्राउंड क्लिअरन्स देखील गाडीचा तगडा आहे बरं का। आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये ओव्हरऑल जी गाडी ही समोर तुम्ही पाहताय लॅदर ऑन फ्रेम चॅसिसवरती आहे। तुम्ही ही जी चॅसी आहे ना ही पाहू शकता। आणि खरी एसयूव्हीची जी ओळख आहे ना तीच असते की ओव्हरऑल लॅदर ऑन फ्रेम, म्हणजे कुठेही गाडी घेऊन जा ओव्हरऑल तो जो 4x4 मध्ये कॅपेबिलिटीज आहे ही तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच चांगली पाहायला मिळते। टायर प्रोफाईल जर पाहिली तर 265 60R 18ची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला इथे पाहायला मिळते। ओव्हरएम अगेन इलेक्ट्रिकली तुम्ही ॲडजस्ट करू शकता। इथे रिक्वेस्ट सेन्सर आहे। बाकी तर काय फीचर्स साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर 4 डिस्क ब्रेक तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असं काय या ठिकाणी पाहायला मिळतो। ई सिग्मा 4 आणि निओ ड्राईव्ह असणार आहे। आता बेसिकली निओ ड्राईव्ह काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे बरं का। तर हे आहे 2.8 लिटरचं डिझेल इंजिन 4 सिलेंडर आणि प्रोन आहे बरं का, टर्बोचार्ज आहे। 204 PS आणि 500 न्यूटन-मीटरचं टॉर्क। भाई गाडीमध्ये जी पॉवर आहे ना जबरदस्त आहे, कुठलाही विषय नाही, कुठेही घेऊन जा लो टॉर्क तुम्हाला चांगला भेटतो। आणि टोयोटाने ना या इंजिनमध्ये थोडे चेंजेस देखील केलेले। आधी जर पाहिलं जो स्टार्टर होता तो आता DC जनरेटर देण्यात आलेला आहे। सो ज्याच्यामुळं जे गाडीची ओव्हरऑल स्टार्ट होण्याची प्रोसेस आहे ती देखील स्मूथ झालेली आहे। तो इथे जर पाहिलं तर को ड्रायव्हर सीटच्या खाली जर पाहिलं तर इथे जो DC जनरेटर आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। सोबतच या गाडीमध्ये 48 वॅटची जी इलेक्ट्रिक जी टेक्नॉलॉजी ती देण्यात आलेली आहे, बेसिकली निओ ड्राईव्ह टोयोटाला बोलते। सो इथे जर पाहिलं तर 48 वोल्टची जी बॅटरी ती इथे येऊन जाते। पण आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहिती का, थर्ड रोमध्ये जे बसणारे आहेत ना तर त्यांना इथे प्रॉपर बसता येत नाही। आता ही सीट जर पाहिलं तर ॲडल्टसाठी एवढी कम्फर्टेबल नाही आहे, बट जरी ॲडल्ट बसले तर त्यांना जो स्पेस आहे हा खूप लिमिटेड मिळून जातो। टोयोटाचं असं म्हणणं आहे की त्यांनी ही टेक्नॉलॉजी दिल्यामुळे ना ओव्हरऑल
जो गाडीचा परफॉर्मन्स आहे किंवा जी मायलेज आहे ते वाढलेले आहे, बट एवढा काय जो फरक आहे हा तुम्हाला इथे जाणवणार नाही आहे या निओ ड्राईव्ह व्हेरियंटमध्ये. बाकी नॉर्मल जे व्हेरियंट आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता. बाकी इथे जर पाहिलं तर जो इलेक्ट्रिक टेलगेट आहे हा देखील तुम्हाला इथे मिळून जातो, जो की चांगला आहे. बाकी जवळपास 240 लिटरच्या दरम्यान जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. आणि इन केस समजा तुम्हाला तो यूज करायचा नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तो वर देखील अटकू शकता. सो असे एक सिम्पली क्लेवर फीचर जे आहे ते तुम्हाला टोयोटाच्या ह्या गाडीमध्ये सुद्धा मिळून जातात. आणि समजा क्लोज करायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं हा क्लोज देखील करू शकता. बटन देखील देण्यात आलेले आहे आणि जी की आहे त्याच्या थ्रू देखील तुम्ही हा ऑपरेट करू शकता. आता हे तर झालं बाहेरच्या साईडने. आपण आतमध्ये जाऊया. इथे तुम्हाला आपण तो जो ड्रायव्हरचे डोअर आहे तिथनं सुरुवात करूया. चारही ज्या विंडो आहेत तुम्हाला ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येऊन जातात. 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. बाकी ORMचे जे कंट्रोल आहे हे तुम्ही इथनं करू शकता. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीट जर पाहिलं तर हे इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्हाला मिळून जाते. बट देर इज नो व्हेंटिलेशन. माझ्या मते ह्या गाडीमध्ये जे व्हेंटिलेटेड सीट आहे ना ह्या मॉडेलमध्ये सुद्धा द्यायला पाहिजे. ऑलमोस्ट 52 ते 53 लाख रुपये तुम्ही घालवता, बट ते देखील तुम्हाला व्हेंटिलेटेड जे सीट्स आहेत ह्या गाडीमध्ये मिळत नाही. आपण काय करूया, आतमध्ये बसूया आणि एकदा गाडी आहे ना स्टार्ट करून घेऊया. आता महत्त्वाची गोष्ट ह्या गाडीबद्दल जर आपण बोललो तर हा आहे गाडीचा ओव्हरऑल व्ह्यू. हा जर पाहिलं ना म्हणजे आता सध्याचे जे मॉडर्न गाड्या तुम्ही पाहताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की यार हे तर खूप म्हणजे आउटडेटेड डिझाईन असं वाटू शकतं. बट जे पण फॉर्च्युनर घेतात ना त्यांना याच्याशी काही घेणं नसतं बरं का. त्यांना मेन असतो गाडीचा ओव्हरऑल रोड प्रेझेन्स, दबदबा आणि गाडीचा इंजिन परफॉर्मन्स. स्टेअरिंग व्हील असं काही आहे जे की तुम्ही पाहू शकता. पेडल शिफ्टर तुम्हाला इथे मिळून जातात. सोबतच टोयोटाचा लोगो आहे. इथे तुम्ही मीडिया कंट्रोल करू शकता. इथे जर पाहिलं तर जे MID आहे त्याचं कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता. क्रूज कंट्रोल जर पाहिलं ना ते अशा पद्धतीने इथे देण्यात आलेले आहेत. लिटरली म्हणजे हे खूप आउटडेटेड झालेले आहे, बट तरी देखील टोयोटाने अशा पद्धतीनं जे क्रूज कंट्रोल आहे हे दिलेलं आहे. इथे जर पाहिलं तर इंजिन पुश स्टॉप बटन आहे हे इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बाकी जर पाहिलं तर हेडलॅम्पचे कंट्रोल असतील किंवा जे वायपरचे कंट्रोल आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तो काय तुम्हाला असा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल रीड करण्यासाठी चांगलं आहे बरं का. ॲनालॉगमध्ये आहे आणि इथे RPM मीटर, इथे स्पीडोमीटर, बाकी टायरचे डायरेक्शन वगैरे, ट्रिप A ट्रिप B. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवू का, इथे जर पाहिलं तर लिटरली तुम्हाला ट्रिप A ट्रिप B जर रिसेट करायचं असेल ना हा नॉब दाबावा लागतो. कुठलेही स्टिअरिंग व्हीलवरती जे कंट्रोल आहे ते देण्यात आलेले नाही आहेत. ही जी स्क्रीन आहे ना ही 8 इंचची आहे आणि याला देर इज नो वायरलेस कनेक्टिव्हिटी. तुम्हाला USB थ्रूच इथे जर पाहिलं तर कनेक्शन जे आहे ते करावं लागणार आहे. ड्युअल क्लायमॅट झोन AC तुम्हाला मिळून जातो. बाकी फिजिकल बटन तुम्हाला इथे मिळून जातात. इथे जर पाहिलं तर व्हॅल्यूम अप डाऊन तुम्हाला जे ट्यून आहे ते चेंज करायचं असेल तर ते करू शकता. पण गाडीमध्ये फीचरची एवढी कमी आहे ना तुम्हाला सांगतो की कुठेही टाईप सी पोर्ट नाही आहे. 12 व्होल्टचा फक्त एक पॉवर सॉकेट जर पाहिला तर तो इथे देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पण बाकी कुठेही टाईप सी पोर्ट नाही. टाईप A फास्ट चार्जिंगसाठी नाही. टाईप C फास्ट चार्जिंगसाठी सुद्धा कुठलेही पोर्ट देण्यात आलेलं नाही आहे. काही म्हणजे मला नाही कळत नाही की ठीक आहे आपण 52 ते 53 लाख रुपये ह्या व्हेरियंटसाठी घालवतो, बट फीचर तर भरपूर मिस करते ना. आणि ऑब्विसली सनरूफ अजिबात भेटणार नाही तुम्हाला. बिलकुल तुमची मुलं याच्यामध्ये उभी करायची नाही. त्यामुळे टोयोटाने फॉर्च्युनरमध्ये सनरूफसुद्धा दिलेलं नाही. इथे जर पाहिलं एक ग्लब बॉक्स तुम्हाला इथे मिळून जातो आणि खालच्या साईडला सुद्धा इथे अच्छा लॉकेबल आहे. इथे देखील एक ग्लब बॉक्स जो देण्यात आलेला आहे. सीटमध्ये व्हेंटिलेशन माझ्यामध्ये असायला पाहिजे होतं. हा जर पाहिला तर ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये ही गाडी असणार आहे. इथे जर आपण आलो तर ट्रॅक्शन कंट्रोल, 4 व्हील ड्राईव्ह तुम्हाला एंगेज करायचं असेल, डिसएंगेज करायचं असेल तर इथनं करू शकता. इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप आणि 4 व्हील ड्राईव्हचे जे मोड्स आहेत हे तुम्ही इथनं सेट करू शकता. तुम्ही पाहू शकता H2, H4 आणि L4. सो इथे तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऑफ रोडिंग देखील करू शकता. ड्राय मोड इथे चेंज करू शकता. हे जे मोड सिलेक्शन आहे ते तुम्ही इथनं करू शकता. बेसिकली इथे जर पाहिलं ड्राय मोड जे आहे ते सिलेक्ट होत आहे. ओके, त्यानंतर इथे जर पाहिलं तर हे ना बेसिकली मी जर हे बटन प्रेस केलं ना तर ट्रान्सफर H2 MTS अनअवेलेबल सांगते. त्यानंतर हिल डिसेंट कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातं. इथे टाईप A USB पोर्ट आहे बरं का. सो तुम्हाला ही जी स्क्रीन आहे याला कनेक्शनसाठी जे आहे ती USB पोर्ट देण्यात आलेली आहे. बाकी इथे जर पाहिलं तर एक जी टायमिंग आहे हे तुम्हाला इथे दिसून जातं जे की माझ्यामध्ये चांगलं आहे.
इथनं तुम्ही फॅनचा जो फ्लो आहे हा सेट करू शकता. इलेक्ट्रॉनिक जो आयर हा तुम्हाला इथे मिळून जातो. आर्मरेस्ट आहे इथे आणि तुम्ही जर पाहिलं ओके स्लाइडेबल नाही, फिक्स आहे, बट ओव्हरऑल हात ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. देर इज नो इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक. अजून सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे ते हँड ब्रेक लावायचा आहे भाई, नेक्स्ट लेवल आहे. इथे जर पाहिलं इथे थोडासा स्पेस आहे आणि इथे जर पाहिलं तर 2 जे कप होल्डर आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातं. सध्या मी जर पाहिलं त्याच्यामध्ये चावी आणि एक जी केबल आहे ती ठेवलेली आहे. थोडंसं ग्लॉसी ब्लॅक जे मटेरियल आहे इथे यूज झालेलं बरं का, थोडासा वुडन फिनिश देण्याचा जो प्रयत्न हा केलेला आहे. बाकी तर अशी काय फ्रंट साईडने गाडी तुम्हाला इथे पाहायला भेटते. तिथे जर पाहिलं पकडण्यासाठी जे ग्रॅब हँडल आहेत ते देण्यात आलेले आहेत. 7 एअरबॅग जर पाहिला तर गाडीमध्ये तुम्हाला स्टँडर्ड मिळून जातात. जी की नी एअरबॅग जर पाहिलं इथे खालच्या साईडला जी एअरबॅग आहे ती सुद्धा इथे तुम्हाला मिळून जाते. आता महत्त्वाचा प्रश्न, गाडीच्या सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर काय काय फीचर जे आहेत ते दिलेले आहेत हे देखील आपण पाहूया. हे जे सीट आहे ना हे फॉर्च्युनरमध्ये मला पहिल्यापासून असं एवढा फील देत नाही बरं का. मी भरपूर फॉर्च्युनरमध्ये बसलेलो आहे पण तो फील नाही आहे माझ्या मते. टोयोटाने थोडंसं चांगलं जे सीट इथे आहे ना थोडंसं गादी टाईप जर दिले ना तर मागच्या साईडला जे बसणार येतं ते चांगल्या पद्धतीने बसू शकतं बरं का. बाकी इथे एक आर्मरेस्ट विथ 2 कप होल्डर. बाकी तर काय त्यानंतर 3 पॉईंट सीट बेल्ट तुम्हाला इथे जो थर्ड पॅसेंजर आहे त्याच्यासाठी सुद्धा मिळून जातो, जो की तो इथे देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे जर आपण आलो तर LED लाईट्स तुम्हाला या व्हेरियंटमध्ये मिळून जातात. बाकी तर काय रिअर AC जर पाहिला सेकंड रोसाठी तर तो इथे देण्यात आलेला आहे. आणि 3 व्यक्तींना जर इथे बसायचं असेल तर चांगल्या पद्धतीने ते बसू शकतात बरं का. आणि हे जे सीट आहे ना हे रिक्लाइन देखील होतं, 1 टच डंबल देखील आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही मागच्या साईडला देखील जाऊ शकता. बट इथे जर पाहिलं तो बॅटरी सेटअप आलेला आहे 48 वोल्टचा, त्यामुळे जो थर्ड रोमध्ये जे बसणार आहेत ना त्यांना थोडंसं काय बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे रिक्लाइन देखील करू शकता. पण आता हे तर झालं गाडीबद्दल भरपूर आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता 52 ते 53 लाख रुपये देऊन ही गाडी तुम्हाला ओव्हरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा देते हा देखील आपण पाहूया. आणि टोयोटा फॉर्च्युनर मित्रांनो खरी चालवण्याची मजा अशा खराब रोडवरती, म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो की जो लो एंड टॉर्क आहे ना ह्या गाडीचा तो ह्या गाडीची USP आहे. आणि तुम्ही ॲक्सिलेरेशन जरी नाही दिलं ना तरी देखील गाडी एकदम चांगल्या पद्धतीनं चालते. गाडीचं इंजिन जर पाहिलं 2.8 लिटरचा टर्बोचा डिझेल इंजिन 4 सिलेंडर 204 PS 500 न्यूटन जो टॉर्क आहे तो ही गाडी जनरेट करते. आणि टोयोटाचं पहिल्यापासूनच एक जे ध्येय ते राहिलेलं आहे की एक मोठं इंजिन द्यायचं, भलेही त्याच्यामध्ये पॉवर सेगमेंटमध्ये कमी द्यायची, बट मोठं इंजिन असल्यामुळे त्या इंजिनचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे ना तो एकदम प्रॉपर राहील. आणि खराब रोडवरती जी गाडी चालते ना किंवा हायवेजवरती सुद्धा जी चालते ती एकदम प्रॉपर चालेल. सो ह्या दृष्टीनं जर पाहिलं तर हे इंजिन आहे ना बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता, म्हणजे ऑलमोस्ट लगेच 100चं जे स्पीड आहे ती गाडी घेते. सो ओव्हरऑल तो जो कॉन्फिडन्स आहे ना गाडी चालवताना तो देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच येतो. बाकी तर ओव्हरऑल व्ह्यू जर पाहिला गाडीचा तो देखील तुम्हाला चांगला या गाडीमध्ये मिळतो बरं का. म्हणजे ओव्हरऑल साईड व्ह्यू मिरर असतील किंवा साईड ग्लास असेल, ह्या साईडची ग्लास असेल एकदम प्रॉपर आहे. कुठलाही तुम्हाला व्ह्यूसाठी जो प्रॉब्लेम तो येत नाही. आणि जी ड्रायव्हर पोझिशन आहे ना ती एकदम कमांडिंग आहे. त्यामुळे म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण ही गाडी रोडवरती चालली का लोक पाहतात, साईड देतात, कुणी काय बोलत नाही भाई, तेवढा जे कॅपेबिलिटीज आहे ना ते ह्या गाडीमध्ये आहे बरं का. तेवढी कॅपेबल ही गाडी आहे. म्हणजे ज्यावेळेस जो व्यक्ती ह्या गाडीमध्ये बसतो ना त्यालाच तो फील येतो की फॉर्च्युनर हे नक्की गाडी काय आहे. बाकी तर स्टेअरिंग ही हायड्रॉलिक स्टेअरिंग तुम्हाला मिळून जाते. भरपूर वेळा तुम्हाला असं वाटू शकतं की हार्ड आहे बरं का, म्हणजे हायड्रॉलिक असल्यामुळं तेवढा तो जो वेट आहे स्टेअरिंगमध्ये ते असतंच. बट ओव्हरऑल एकदा गाडी चालायला लागली ना की तुम्हाला जास्त काही त्याचा एफर्ट जो आहे तो गाडीमध्ये करावा लागत नाही. JBLचे स्पीकर देण्यात आलेले आहेत. म्युझिक क्वालिटी जी आहे ती ठीकठाक तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळते. कुठलाही फॅन्सी फीचर नाही.
देयर इज नो ॲनालॉग जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तो देण्यात आलेला आहे. कुठलेही टर्न बाय टर्न नेव्हिगेशन वगैरे असं काही फीचर जे आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करत नाही. बट मेन जे गाडी ऑफर करते तो आहे ह्या गाडीचा इंजिन परफॉर्मन्स. भाई नेक्स्ट लेवल इंजिन परफॉर्मन्स आहे. आणि जी मायलेजचा जर विषय आला ना तर आम्ही सकाळपासून जी गाडी चालवतोय ना तर त्याच्यामध्ये जवळपास इथे जर पाहिलं 9.3चं जे मायलेज आहे हे आम्हाला दाखवते. म्हणजे ऑलमोस्ट 10-11च्या दरम्यान आहे ना तुम्ही जे मायलेज आहे हे फॉर्च्युनरकडून घेऊ शकता. आता हे जे व्हेरियंट मी चालवतोय हे 4x4 निओ ड्राईव्ह असणार आहे, सिग्मा E4. पण याच्यामध्ये तुम्ही 2 व्हील ड्राईव्ह सुद्धा घेऊ शकता. बट निओ ड्राईव्हमध्ये जर पाहिलं तर 4x4 मध्ये सध्या जर पाहिलं तर निओ ड्राईव्ह जे आहे ते देण्यात आलेले आहे. बट मला असं वाटत नाही की याच्यामध्ये असं नाही का खूप इफिशियन्सी वाढलेली आहे किंवा इंजिन चांगलं जो आवाज वगैरे आहे तो कमी झालेला आहे असं काही नाही आहे. इंजिनचा आवाज तुम्हाला कॅबिनपर्यंत जाणवतो सुद्धा. आणि सोबतच तो जो पिकअप आहे तो सुद्धा तुम्हाला गाडीमध्ये चांगला जाणवतो. देर इज नो इश्यू. गाडी जर पाहिली तर एकदम प्रॉपर ऑफ रोडर आहे, प्रॉपर रोड प्रेझेन्स आहे गाडीचा. त्यामुळे जो फॉर्च्युनर घेतो त्याला असं कधीच गिल्टी फील होत नाही की मी चुकीच्या ठिकाणी जे आहे ते इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि ह्या गाडीचा जी रिसेल व्हॅल्यू आहे ना मित्रांनो, म्हणजे सिरियसली मी तुम्हाला सांगतो की 2019मध्ये 20मध्ये ज्या लोकांनी गाड्या 30-35 लाखाला घेतलेल्या आहेत ना तर त्याच गाड्या आता मार्केटमध्ये तुम्ही सेकंड हँड कार मार्केटमध्ये पाहायला गेले ना 28 लाख 30 लाख अशा किमतीमध्ये विकल्या जातात. कारण की एवढी ब्रँड व्हॅल्यू आहे. राहिला प्रश्न गाडीच्या मायलेजचा किंवा ॲव्हरेजचा, तर हे पहा ऑन रोडवरती तुम्ही 9 ते 10 डिपेंड ऑन तुमच्या चालवण्यावरती आहे. 11-12चं देखील हायवेवरती तुम्ही जे मायलेज आहे हे या गाडीकडून घेऊ शकता. बाकी राहिला प्रश्न सर्व्हिस कॉस्ट किंवा वॉरंटी ऑफर सुद्धा चांगली आहे. टोयोटा तुम्हाला या गाडीवरती देते. आणि सोबतच या व्हेरियंटची ऑन रोड किंमत जर पाहिली 4x4 ॲटोमॅटिकमध्ये ही गाडी असणार आहे तर जवळपास 52 ते 53 लाख रुपयाच्या ऑन रोड किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. बाकी तर काय बोलायचं गाडीबद्दल. 7 सीटरमध्ये जर पाहिलं माझ्या मते 7 सीटर ही गाडी नाही बरं का. 5 ॲडल्ट आणि 2 छोटाली मुलं जे आहेत ते मागच्या साईडला बसू शकतात. मागच्या साईडला निओ ड्राईव्हमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्रा जो बॅटरी ती आल्यामुळं 48 वोल्टची, त्यामुळे अजूनच तो जो स्पेस आहे ना तो क्रॅम झालेला आहे. त्यामुळे तिथे देखील तुम्हाला स्पेस जर पाहिला तर तो कमीच भेटतो. त्यामुळे माझ्या मते 5 ॲडल्ट आणि 2 छोटाली मुलं जर गाडीमध्ये बसली तर चांगल्या पद्धतीने तुम्ही लॉंग ड्राईव्ह सुद्धा या गाडीकडून करू शकता. टोयोटाच्या मनात जर आला असतं ना तर त्यांनी जो पॅनोरामिक सनरूफ आहे ना तो सुद्धा दिला असता बरं का या अपडेटमध्ये. पण तो त्यांनी दिलेला नाही आहे. त्यांना जास्त काय किंमत जी आहे या गाडीची वाढवायची नाही आहे. बट मी वाट पाहतो या गाडीचं नेक्स्ट जनरेशनची. कारण की ऑलमोस्ट 9 वर्ष झालेले आहेत हे जनरेशन भारतीय मार्केटमध्ये येऊन. सो माझ्या मते टोयोटाने या गाडीमध्ये जर पाहिलं म्हणजे ही गाडी एकदम प्रॉपर ऑफ रोडर आहे, एकदम चांगलं पॅकेज आहे बरं का. बट नेक्स्ट जनरेशन गरजेचं आहे. जसं मार्केटमध्ये नवीन प्लेयर्स येत आहे, नवीन फीचर्स येत आहे, कनेक्टेड स्क्रीन वगैरे येत आहे, तर माझ्या मते टोयोटाने आता विचार करावा या गाडीबद्दल नेक्स्ट जनरेशन आणण्याचा. बाकी ही गाडी तर एकदम सॉर्टेड आहे. पुढचे 10 वर्ष जरी हीच गाडी टोयोटाने विकली तरी देखील नो प्रॉब्लेम, लोक ही गाडी नक्कीच घेतील. बाकी तुमचे काय ओपिनियन आहे या गाडीबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.